अध्याय 8 विश्वरूप प्रकटीकरण. या घटनेनंतर वसुदेवांनी आपले कुलपुरोहित गर्गमुनी यांना श्रीकृष्णाची जन्मकुंडली मांडण्याच्या हेतूने नंद महाराजांच्या निवासस्थानी जाण्याविषयी विनंती केली. गर्गमुनी हे थोर ऋषी होते. त्यांनी अनेक तप्पे आणि अनुष्ठाने केलेली होती. त्यांना यदुकुळाचे पुरोहित पद दिले गेले होते. वसुदेवांच्या सांगण्याप्रमाणे गर्गमुनी नंद महाराजांच्या भवनात उपस्थित झाले. गर्गमुनींना पाहून नंद महाराजांना अतिशय आनंद झाला. ते त्वरित हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी गर्गमुनींना दंडवत प्रणाम केला. साक्षात भगवंतांची अर्चना करावी या भावनेने त्यांनी गर्गमुनीचे स्वागत केले. त्यांनी त्यांच्याकरिता उत्तम आसन दिले. ते आसनस्थ झाल्यानंतर नंद महाराजांनी त्यांचे मनपूर्वक आदरातिथ्य केले. त्यांना आदराने संबोधित करीत ते म्हणाले, हे ऋषीवर्य, केवळ प्रबोधनाकरिताच एखाद्या गृहस्थाच्या घरी आपले आगमन होत असते. आम्ही तर नेहमीच कौटुंबिक व्यापारात मग्न असतो आणि आत्मसाक्षात्काराविषयीचे वास्तविक कर्तव्य विसरत असतो. आम्हाला परमार्थिक जीवनाविषयी काही प्रबोधन करण्याकरिताच आपले आमच्या घरी येणे झाले आहे. गृहस्थांना भेट देण्यामागे आपला अन्य हेतू नाही. वस्तुतः एका साधूने किंवा ब्राह्मणाने सदैव अर्थव्यवसायात राहणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना भेटण्याची काही आवश्यकता नाही. साधू ब्राह्मणांना गृहस्थाश्रमी लोकांच्या निवासस्थानी जायला कारण म्हणजे केवळ त्याचे आध्यात्मिक प्रबोधन करणे होय. असे असेल तर गृहस्थाश्रमी लोक प्रबोधनासाठी साधू ब्राह्मणांकडे का जात नाहीत असे कोणी विचारेल. त्याचे उत्तर असे की गृहस्थाश्रमी लोक फारच कृपण वृत्तीचे असतात. सामान्यपणे ते कौटुंबिक कार्यात संलग्न राहणे हेच आपले आद्य कर्तव्य समजतात आणि आत्मसाक्षात्कार किंवा आध्यात्मिक ज्ञानातील प्रबोधन हे दुय्यम. म्हणून केवळ दयादृष्टीमुळेच साधू संत आणि ब्राह्मण गृहस्थाश्रमी लोकांकडे जातात. नंद महाराजांनी गर्गमुनींना ज्योतिषशास्त्रातील महान अधिकारी म्हणून संबोधित केले. ज्योतिषशास्त्राचे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण अशा घटनांचे भविष्यकथन आश्चर्यकारक आहे. या शास्त्राने मनुष्य आपले भविष्य स्पष्टपणे जाणू शकतो. या ज्ञानामुळे मनुष्याला वर्तमान जीवनातील सुखदुःखांना कारण असलेल्या कृतकर्माचे ज्ञान होत असते. गर्गमुनी या शास्त्रात प्रवीण होते. नंद महाराजांनी गर्गमुनींना ब्राह्मण श्रेष्ठ असे संबोधित केले. परमसत्याच्या ज्ञानात प्रवीण तो ब्राह्मण होय. परमसत्याच्या ज्ञाना वाचून कोणालाही ब्राह्मण म्हणून ओळखले जाऊ शकत नाही. या संदर्भात ब्रह्मविदाम असा शब्द उपयोजिला आहे. अर्थात जो ब्रह्म उत्तम रीतीने जाणतो तो असा ब्राह्मणोत्तमच क्षत्रिय आणि वैश्य अशा इतर वर्णांना सुधारू शकतो. त्याचे संस्कार आदी संपन्न करू शकतो. शूद्र हे संस्कारविधी पाळीत नाही. ब्राह्मणांना क्षत्रिय आणि वैश्य यांचे कुरु किंवा पुरोहित मानले जाते. नंद महाराज वैश्य होते आणि त्यांनी गर्गमुनींचा सर्वोत्तम ब्राह्मण म्हणून स्वीकार केला. त्यांनी आपले 2 बाल्यपुत्र कृष्ण आणि बलराम यांना शुद्धीकरणासाठी संस्कारासाठी गर्गमुनींकडे सोपविले. नंद महाराजांनी सांगितले की या 2 मुलांच्या संदर्भातच नव्हे तर समस्त मानवजातीने जन्मानंतर तत्काळ एका उत्तम ब्राह्मणांचा आचार्य म्हणून स्वीकार करायला हवा. नंद महाराजांच्या विनंतीनंतर गर्गमुनी उत्तरले, वसुदेवांनी या 2 मुलांचा आणि विशेष करून कृष्णाचे संस्कार करावेत यासाठी मला इकडे पाठविले आहे. मात्र मी वसुदेवाचा कुलाचार्य आहे आणि जर मी हा संस्कार संपन्न केला तर प्रसंगानुसार असे वाटेल की कृष्ण हा देवकीचा पुत्र आहे. ज्योतिषशास्त्राच्या संदर्भावरून श्रीकृष्ण देवकीचे पुत्र आहे हे गर्गमुनींनी जाणले होते, परंतु नंद महाराजांना हे माहीत नव्हते. गर्गमुनींनी आपल्या बोलण्यातून श्रीकृष्ण आणि बलराम असे दोघेही वसुदेवाचे पुत्र होते असा अप्रत्यक्षपणे संकेत केला. बलराम हे वसुदेवाचे पुत्र म्हणून ओळखले जात होते कारण त्यांची माता रोहिणी तिथे उपस्थित होती, परंतु नंद महाराज श्रीकृष्णाविषयीचे रहस्य जाणीत नव्हते. श्रीकृष्ण देवकी पुत्र असल्याची वस्तुस्थिती गर्गमुनींनी परोक्षपणे उघड केली होती. गर्गमुनींनी नंद महाराजांना अगोदर सूचना दिली होती की जर ते संस्कार संपन्न करतील तर स्वभावताच दुष्ट असलेल्या कंसाला श्रीकृष्ण हे वसुदेव आणि देवकीचे पुत्र आहे असे समजेल. देवकीला 8वे मूल झाले, ती कन्या होती असे प्रत्येकाला समजले आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या गणिताप्रमाणे देवकीला मुलगी होणे शक्य नव्हते. अशा रीतीने गर्गमुनींनी नंद महाराजांना सांगितले की यशोदेला कन्या झाली होती आणि देवकीला मुलगा झाला होता. कन्येने किंवा दुर्गादेवीने कंसाला सांगितले होते की त्याचा वध करणारे बालक कुठेतरी प्रकट झाले होते. गर्गमुनी म्हणाले की मी जर तुमच्या मुलाचे नामकरण केले तर त्या कन्येने कंसाविषयी केलेली भविष्यवाणी जुळून आली तर तो पापी असुर येथे येऊन मुलाला ठार मारण्याची शक्यता आहे. म्हणून भविष्यातील अरिष्टांना मी कारणीभूत होऊ इच्छित नाही. गर्गमुनीचे बोलणे ऐकल्यावर नंद महाराज म्हणाले, असे भय असेल तर नामकरण संस्कार मोठ्या थाटापाटाने साजरा न करणेच बरे. आपण केवळ मंत्रोच्चारण करून साधेपणाने शुद्धीकरण संस्कार करणे योग्य होईल. आम्ही द्विज आहोत आणि म्हणून मी आपल्या उपस्थितीचा हा लाभ घेत आहे. कृपया आपण गुप्तपणेच नामकरण संस्कार संपन्न करावा. नंद महाराजांची नामकरण संस्कार गुप्त ठेवण्याची इच्छा होती आणि त्याच वेळी ते गर्गमुनींकडून संस्कार संपन्न करण्याची संधीही घेऊ इच्छित होते. अशा प्रकारे नंद महाराजांनी उत्कंठेने विनंती केल्यावर गर्गमुनींनी शक्य होईल तितक्या गुप्त रूपाने नंद महाराजांच्या गोशाळेत 2 मुलांचा नामकरण संस्कार संपन्न केला. त्यांनी नंद महाराजांना सांगितले की रोहिणीचा पुत्र कुटुंबातील मंडळींना आणि नातेवाईकांना अतिशय आनंद देणारा होईल म्हणून त्याला राम या नावाने संबोधित केले जावे. भविष्यात तो असामान्य सामर्थ्यवान होईल म्हणून त्याला बलदेव म्हटले जाईल. गर्गमुनी पुढे म्हणाले, त्याचप्रमाणे आपले परिवार आणि यदूचे परिवार असे दोन्ही परिवारे आणि आपल्या अतिशय घनिष्ठ संबंधाने जोडलेली असल्याने त्याला संकर्षण म्हटले जाईल. अशा प्रकारे गर्गमुनींनी रोहिणीच्या पुत्राची 3 नावे ठेवली, बलराम, बलदेव आणि संकर्षण. त्यांनी रोहिणीच्या पुत्राचे नामकरण केले, परंतु हा पुत्र देखील प्रथम देवकीच्या गर्भात प्रकट झाला आणि नंतर रोहिणीच्या गर्भात स्थलांतरित झाला.
होता. ही वस्तुस्थिती गर्गमुनींनी सावधपणे उघड केली नाही. तसे पाहता श्रीकृष्ण आणि श्री बलराम हे दोघेही मूलतः देवकीचेच पुत्र असल्याने ते वास्तविकपणे सख्य बंधूच होते. गर्गमुनींनी नंतर नंद महाराजांना सांगितले, तुमच्या मुलाविषयी सांगायचे तर या मुलाने वेगवेगळ्या युगातून वेगवेगळे वर्ण धारण केलेले आहे. प्रथम त्याने शुक्लवर्ण धारण केला होता, नंतर त्याने रक्तवर्ण घेतला, नंतरच्या युगात त्याने पीतवर्ण धारण केला आणि आता त्याने कृष्णवर्ण धारण केला आहे. या व्यतिरिक्त पूर्वी तो वसुदेवांचा पुत्र होता म्हणून त्याचे नाव वासुदेव आणि त्याच वेळी कृष्ण असावे. काही लोक त्याला कृष्ण म्हणतील तर काही लोक त्याला वासुदेव म्हणतील. एक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे आणि ती म्हणजे या मुलाच्या अनेक लीला चरित्रामुळे त्याची अनेकानेक दुसरी नावे आणि कृत्य आहेत. गर्गमुनींनी नंद महाराजांना दुसराही असा संकेत दिला की त्यांचा पुत्र गोवर्धन पर्वत उचलून धरण्याच्या अद्भुत कृत्यामुळे गिरिधारी नावाने देखील ओळखला जाईल. गर्गमुनी एक उत्तम ज्योतिषी होते, त्यामुळे ते भूत भविष्यात जाणारे होते. ते म्हणाले की मी त्यांचे कर्तृत्व आणि नावे याविषयी सर्व काही जाणतो, परंतु इतरांना ते माहीत नाही. हा तुमचा पुत्र गायीगोपांना अतिशय आनंद देणारा असेल. वृंदावनात व्रजजनांचा अतिशय प्रिय असलेला हा तुमच्या सर्व सौभाग्याचे कारण असेल. त्याच्या उपस्थितीमुळे तुम्ही सर्व प्रकारच्या संकटातून बाहेर पडाल. गर्गमुनी पुढे म्हणाले, हे व्रजराज, या तुमच्या मुलाने मागील जन्मात जेव्हा जेव्हा अराजक माजले तेव्हा अनेक वेळा चोरांपासून आणि दुर्जनांपासून साधू सज्जनांचे संरक्षण केलेले आहे. तुमचे मूल इतके सामर्थ्यवान आहे की जो कोणी त्याचा भक्त होईल तो कधीही शत्रूंकडून संकटात सापडणार नाही. देवी देवतांना भगवान विष्णूंचे सदैव संरक्षण असते, तसे तुमच्या मुलाचे भक्त भगवान नारायणांकडून पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांकडून सदैव सुरक्षित असतील. हे मूल सामर्थ्याने, सौंदर्याने, ऐश्वर्याने भगवान नारायणांप्रमाणेच असेल. म्हणून माझा असा उद्देश आहे की तुम्ही त्याचे अतिशय काळजीपूर्वक संरक्षण करा, म्हणजे कोणतीही बाधा न येता ते मोठे होईल. दुसऱ्या शब्दात गर्गमुनींनी नंद महाराजांच्या मनी विश्वास निर्माण केला की भगवान नारायणाचे थोर भक्त असल्यामुळे भगवान नारायणानेच त्यांना आपल्या समान पुत्र प्रदान केलेला आहे. पुढे गर्गमुनींनी त्याच्या मुलावर अनेक असुरांची संकटे येतील असा संकेत दिला आणि त्याचे अतिशय काळजीपूर्वक संरक्षण करण्याची सूचना दिली. अशा रीतीने गर्गमुनींनी नंद महाराजांची निश्चित पटवून दिली की स्वतः भगवान नारायण त्यांचे पुत्र झालेले आहे. गर्गमुनींनी त्याच्या पुत्राच्या दिव्य गुणांचे अनेक प्रकारे वर्णन केले. नामकरण संस्कार आटोपल्यानंतर नंद महाराजांना त्यांच्या पुत्राविषयी माहिती दिल्यावर गर्गाचार्य घरी निघून गेले. नंद महाराज आपल्या अनुपम सौभाग्याचा विचार करू लागले. ते असा आशीर्वाद प्राप्त करून अतिशय संतुष्ट झाले होते. या घटनेनंतर अल्पावधीतच बलराम आणि कृष्ण गुडघ्यांवर रांगू लागले. ते असे रांगत असताना आपल्या मातांचे अतिशय सुखवर्धन करू लागले. जेव्हा ते गुडघ्यांच्या बळावर आनंदाने इकडे तिकडे फिरत तेव्हा त्यांच्या कटीवरील साखळीतील नुपुरांचा आणि पायातील पंजरांचा कर्णमधुर ध्वनी मनाला मुग्ध करून टाकीत असे. कधी कधी एखाद्या सामान्य बालकांप्रमाणे ते दुसऱ्यांना पाहून अतिशय घाबरत आणि लगबगीने संरक्षणासाठी मातेकडे धाव घेत. कधी कधी ते वृंदावनाच्या मातीत पडत, कधी चिखलात पडत, कधी चिखलाने आणि केशर पंखाने वाखलेल्या अंगाने आपल्या मातांकडे रांगत येत. वस्तुतः यशोदा माता, रोहिणी माता कृष्ण बलरामांच्या अंगाला केशर चंदनाचा लेप लावीत, परंतु चिखलातून रांगत असताना त्यांची शरीरे चिखलाने माखून जात. जेव्हा ते यशोदा आणि रोहिणीकडे धावत येत तेव्हा त्यांना मांडीवर घेत आणि आपल्या साडीच्या पदराने त्यांना झाकून घेत आणि स्तनपान करवीत. अशा रीतीने स्तनातील दूध पिताना त्यांच्या मातांना त्यांच्या मुखात लहान लहान दात येत असल्याचे दिसून आले आणि आपली मुले आता मोठी होऊ लागल्याने त्यांना अपार हर्ष झाला. आता त्यांच्यात थोडासा खोडकरपणा डोकावू लागला. कधी कधी ते रांगत गोशाळेत जात आणि वासराची शेपटी धरून उभे राहत. वासरे त्रासल्यामुळे इकडे तिकडे पळू लागत आणि कृष्ण बलराम मातीतून आणि गायीच्या शेणांवरून फरफटत जात. अशी मौज पाहण्याकरता यशोदा आणि रोहिणी शेजारच्या गोपिका मैत्रिणींना बोलवीत. अशा प्रकारे लीला चरित्र अवलोकन करून गोपिका आनंदात बुडून जात आणि हसू लागत. कृष्ण बलराम हे आता इतके चंचलपणा करू लागले की त्यांच्या माता यशोदा रोहिणी यांना गृहकर्मे करीत असताना देखील सावध राहून गायी, बैल, वानरे, पाणी, अग्नी, पक्षी यांच्यापासून त्यांचे संरक्षण करावे लागे आणि गृहकृत्य करीत असताना सदैव मुलाचे संरक्षण करण्याकडे लक्ष असल्याने त्यांची धांदल उडत असे. अल्पावधीतच कृष्ण बलराम उभे राहू लागले आणि हळूहळू पावले टाकू लागले. ते चालू लागले तेव्हा त्यांचे समवयस्क संगडी त्यांना मिळाले. आपल्या सवंगड्यांसोबत लीला करून त्यांनी आपल्या माता यशोदा आणि रोहिणी यांना आणि व्रजगोपिकांना सुख दिले. यशोदा आणि रोहिणी यांच्या सख्या गोपिकांनी वृंदावनात श्रीकृष्ण बलरामाच्या खोडकर बालचरित्राचे सुखास्वादन केले. दिव्यानंदाचे अधिकाधिक आस्वादन करावे म्हणून ते एकत्र आले आणि चंचल बालकांची गाऱ्हाणे सांगण्यास श्री यशोदा मातेकडे नंदभवनात गेल्या. कृष्ण मातेसमोर बसले होते तेव्हा कृष्णाला ऐकू येईल अशा रीतीने त्या आपली गाऱ्हाणी सांगू लागल्या. त्या म्हणाल्या, यशोदे, तू चपळ कृष्णाला का आवर घालीत नाहीस? तो सवंगड्याचा बलरामाला घेऊन सांज सकाळी आमच्या घरी येतो आणि गायींना धुण्या अगोदर वासरांना मोकळे सोडून देतो आणि वासरे गायीचे दूध पिऊन टाकतात. आम्ही जेव्हा गायीचे धार काढण्यासाठी जातो तेव्हा दूध मिळत नाही आणि भांडी रिकामीच आणावी लागतात. श्रीकृष्ण बलरामांना असे न करण्याविषयी बजावले तर ते असे मोहक हास्य करतात की आम्ही सर्वथा हतबल होतो. तुझ्या मुलांना आमचे दही आणि लोणी चोरण्याचा फार नाद आहे, त्यात त्यांना मोठा आनंद वाटतो. आम्ही आमचे दही आणि लोणी कोठेही ठेवले तरी ते चोरी करतातच. तुझ्या कृष्ण बलरामांना दह्या लोण्याची चोरी करताना पकडले तर ते म्हणतात, तुम्ही आमच्यावर उगाच चोरीचा आड का घेता? आमच्या घरी दूध, दही, लोण्याचा तुटवडा आहे.
असे तुम्हाला वाटते काय? अहो कधी ते दुधादह्याची चोरी करतात आणि माकडांनाही खाऊ घालतात. माकडांना भरपूर खाऊ घातल्याने आणि त्यांनी जर अधिक खाल्ले नाही तर तुझी मुले रागे भरतात. अरे हे दही दूध लोणी निरुपयोगी आहे. माकडे देखील ते खात नाहीत आणि असे म्हणून ते दह्या दुधाचे सगळे माठ फोडून टाकतात. आणि जर दही दूध लोण्याचे माठ अगदी अंधारात लपून ठेवले तर कृष्ण बलरामाच्या अंगावरील अलंकारांच्या आणि हिऱ्या माणकांच्या दीप्तिमान प्रकाशात ते त्यांना शोधून काढतात. आणि जर त्यांना दूध दही सापडले नाही तर ते आमच्या लहान मुलांकडे जाऊन त्यांना चिमटे घेतात आणि ते रडू लागल्यावर तिथून पळ काढतात. तुम्ही म्हणाल दही दूध उंच ठिकाणी का ठेवीत नाही? अहो उंच शिंके उंचावर बांधून त्या दुधाचे माठ शिंक्यावर ठेवले आणि जरी त्याचे हात तेथे पोचले नाही तर ते शिंक्याखाली चौरंग पाट उखळ आणि वस्तू रचून एकावर एक चढून तेथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. आणि इतके करून जर यश आले नाही तर ते माठाला खालून भोग पाडतात. म्हणून तुझ्या मुलाच्या अंगावरील रत्नजडित अलंकार काढून घेतले तर बरे होईल असे आम्हाला वाटते. गोपिकांचे बोलणे ऐकल्यावर यशोदा म्हणाले, ठीक आहे, मी कृष्णाच्या अंगावरून हिऱ्या माणक्याचे सर्व अलंकार काढून घेते, म्हणजे अंधारात लपून ठेवलेले लोणी त्यांना सापडणार नाही. तेव्हा गोपी म्हणाल्या, नको, त्यांचे अलंकार काढून काय उपयोग होणार? ही मुले कोणत्या प्रकारची आहेत तेच समजत नाही. अंगावर अलंकार असोत नसोत त्यांच्या शरीराची कांतीच एक प्रकारे प्रकाशमान आहे आणि त्याप्रमाणे त्यांना अंधारात देखील सर्व काही दिसत असते. यशोदा माता त्यांना म्हणाली, बरं तर मग तुम्ही तुमचे सर्व दही दूध लोणी काळजीपूर्वक अगदी त्यांना जाणे शक्य होणार नाही असे लपवून ठेवा. गोपी म्हणाल्या, यशोदा आम्ही तेच करीत असतो, परंतु आम्ही घरकामात व्यस्त असलो ही चपळ बालके येतात, गुपचूप घरात प्रवेश करतात आणि सगळी नाजूक करतात. यदा कदाचित दही दूध नाहीच चोरता आले तर रागावून ते सारवलेल्या भूमीवर मूत्रविसर्जन करतात. कधी थुंकतात. पहा तर खरे, आता तुझे पुत्र कसे लक्ष देऊन ऐकतात ते. दिवसभर आमचे दही लोणी चोरण्याच्या युक्त्या करण्याचा हाच त्यांचा उद्योग. आता तर एखाद्या शांत सज्जन मुलासारखे बसले आहेत. जरा त्यांच्या तोंडाकडे लक्ष दे. अशी सर्व गाऱ्हाणे ऐकल्यावर जेव्हा यशोदा मातेने श्रीकृष्णांना शिक्षा करण्याचा निश्चय केला तेव्हा तिने श्रीकृष्णाच्या दीनवाण्या मुखाकडे पाहिल्याने तिला हसू आले. ती शिक्षा करण्यास समर्थ झाली. एकदा श्रीकृष्णाने बलराम आपल्या सवंगड्यासोबत खेळत असताना सगळी सवंगडी बलरामांना मिळाली आणि श्रीकृष्णाने माती खाल्ली म्हणून यशोदा मातेकडे गाऱ्हाणे केली. ते ऐकून यशोदा मातेने श्रीकृष्णाचे मनगट पकडले आणि ती त्यांना म्हणाली, कृष्णा, तू एकांत ठिकाणी जाऊन माती का खाल्लीस? हे बघ, बलरामांसहित सगळी मुले तुझ्याविषयी गाऱ्हाणे करीत आहेत. माता शिक्षा करील म्हणून भयभीत होऊन श्रीकृष्णाने उत्तर दिले, आई ग, बलरामा दादांसहित सर्वजण खोटे सांगत आहे. मी कधीही माती खाल्ली नाही. आज बलराम दादा माझ्यासोबत खेळताना रागावला आहे आणि सगळ्यांना संगतीने घेऊन माझ्याविषयी खोटेच सांगत आहे. तू मला रागे भराव्याने शिक्षा करावी यासाठी सगळेजण मिळून माझ्या विरुद्ध सांगण्यासाठी तुझ्याकडे आले आहेत. तुला त्याचे खरे वाटत असेल तर मी माती खाल्ली आहे की नाही हे माझे तोंड उघडून पहा. यशोदा म्हणाले, ठीक आहे, तू माती खाल्ली नाहीस ना, मग तुझे तोंड उघडून दाखव पाहू. यशोदा मातेने पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना तोंड उघडण्यास सांगितले आणि भगवंतांनी तत्क्षणी एखाद्या सामान्य बालकाप्रमाणे तोंड उघडले. यशोदा मातेने त्याच्या मुखात अखिल सृष्टीच्या ऐश्वर्याचे दर्शन केले. तिला तेथे अंतरिक्ष दिशा, पर्वत, द्वीपे, महासागर, समुद्र, वृक्ष, वनस्पती, वायू, अग्नी, चंद्र, ग्रहतारे यासह पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते तसेच महातत्व आणि इंद्रिये त्यांच्या अधिष्ठात्या देवता, देवी देवता तसेच शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध असे इंद्रिय विषय, प्रकृतीचे 3 गुण, अखिल प्राणीसृष्टी, शाश्वत काळ, भौतिक प्रकृती, दिव्य प्रकृती, कर्मे, प्रवृत्ती आणि अखिल सर्जनाच्या विविध रूपांचे दर्शन घडले. यशोदेने आपल्या मुलाच्या मुखात विश्वसर्जनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी पाहिल्या. तसेच आपण स्वतः श्रीकृष्णाला मांडीवर घेऊन त्याला दुग्धपान करवीत असल्याचे दृश्यही तिने तिथे पाहिले. आपल्या मुलाच्या मुखात असे असामान्य दृश्य पाहून यशोदेला आश्चर्य वाटले आणि आपण स्वप्न पाहत आहोत की वस्तुतः काहीतरी असामान्य असे पाहत आहोत याविषयी ती संभ्रमात पडली. तिने विचार केला की एकतर स्वप्न पाहत असावी अथवा भगवंताच्या मायेचा खेळ तरी पाहत असावी. असे आश्चर्यकारक दृश्य पाहिल्यामुळे आपल्यात काहीतरी मानसिक विकृती निर्माण होऊन आपण वेडे झालो आहोत असे तिला वाटू लागले. तिने शेवटी विचार केला की ही माझ्या मुलाला प्राप्त असलेली अचिंत्य सिद्धी असावी आणि म्हणूनच त्याच्या मुखात असे विश्वसृष्टीचे दर्शन करून मी भ्रांत झाली असेल. असो, मी चित्त, मन, कर्म असे तसेच तर्कवितर्कांना अगोचर आणि ज्याच्या विविध शक्तींनी सृष्ट असृष्ट अशा सर्व गोष्टी उत्पन्न होतात अशा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या चरणकमळाशी सादर प्रणाम करते. त्यांच्या शक्तीमुळेच देहात्म संकल्पना आणि शारीरिक अस्तित्वाचा प्रत्यय येत असतो. ज्यांच्या मायाशक्तीच्या प्रभावाने मी नंद महाराजांना माझे पती आणि कृष्णाला माझा पुत्रच समजते. तसेच नंद महाराजांनी सर्व धनसंपत्ती माझी असल्याचे समजते आणि सर्व गोपगोपिकांना माझी प्रजा समजते. त्या भगवंतांना मी सादर प्रणाम करते. अशा सर्व धारणा परमप्रभूच्या मायाशक्तीमुळेच उत्पन्न होत असतात. म्हणून त्यांनी सदैव माझे रक्षण करावे अशी मी त्यांना प्रार्थना करते. अशा श्रेष्ठ तत्वज्ञानाच्या स्तरावरून जेव्हा यशोदा माता विचार करीत होती तेव्हा तिला मातृवात्सल्याने प्रभावित करण्याकरिता भगवान श्रीकृष्णाने पुन्हा आपल्या अंतरंग शक्तीचा विस्तार केला. त्यामुळे यशोदा माता तत्वज्ञानात्मक तर्क विसरली आणि श्रीकृष्ण आपला पुत्रच असल्याचे मानू लागली. तिने
तिचे हृदय मातृवात्सल्याने भरून आले. तिने त्यांना आपल्या मांडीवर उचलून घेतले. ती वेदांत सूत्रातून आणि उपनिषदातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाच्या विकास प्रक्रियेने योगाभ्यासाने तसेच साख्य तत्वज्ञानाच्या अभ्यासाने जाणले जाणाऱ्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना आपले स्वतःचे मूल मानू लागली. यशोदा मातेने निश्चितच अनेकाने पुण्यकर्मे केली होती आणि म्हणूनच तिने परमसत्याला आपला पुत्र म्हणून प्राप्त केले आणि स्तनपान करविले. त्याचप्रमाणे नंद महाराजांनी देखील भगवान श्रीकृष्णांना पुत्ररूपाने प्राप्त करण्याकरिता अनेकानेक श्रेष्ठ यज्ञकर्मे धर्मकर्मे संपन्न केली असली पाहिजेत, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांना पुत्र रूपाने प्राप्त झाले आणि त्यांनी त्यांना बाबा म्हणून हाक मारली. आश्चर्य असे की वसुदेव आणि देवकी हे जरी श्रीकृष्णाचे वास्तविक मातापिता होते तरी त्यांना श्रीकृष्णाच्या बाललीलांचे दिव्य सुख अनुभवता आले नाही. आजही अनेक साधुसंत श्रीकृष्णाच्या बालचरित्राची यशगान करीत असतात, परंतु वसुदेव आणि देवकी यांना मात्र अशा लीलांचे व्यक्तिशः सुखास्वादन करता आले नाही आणि याचे कारण शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना विशद करून सांगितले. वसूंमध्ये श्रेष्ठ द्रोण आणि त्याची पत्नी धरा यांना भगवान ब्रह्मदेवांनी प्रजेचा विस्तार करण्याची आज्ञा दिली. तेव्हा ते म्हणाले, तात आम्हाला आशीर्वाद हवा, आम्ही या ब्रह्मांडात पुन्हा जन्म घेऊ. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या अतिशय आकर्षक बालरूपाने आमचे चित्त वेधून घ्यावे. आमचा त्यांच्यासोबतचा वात्सल्य संबंध असा असावा की केवळ त्याच्या या बालचरित्राच्या श्रवणाने कोणीही जन्ममृत्यूच्या अंधकारमय संस्कृतीतून सहज पलीकडे जाऊ शकेल. ब्रह्मदेवांनी द्रोण आणि धरा यांना वर देणे मान्य केले. तेच द्रोण वृंदावनात नंद महाराज म्हणून प्रकट झाले आणि धरा ही नंद महाराजांची पत्नी म्हणून प्रकट झाली. अशा रीतीने नंद महाराज आणि यशोदा माता यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अनन्य भक्तीत सिद्धी मिळवून आणि भगवंतांना आपला पुत्र म्हणून प्राप्त केले. तसेच श्रीकृष्णाचे मुळाचेच पार्षद असणाऱ्या गोपजनांनी आणि गोपिकांनी श्रीकृष्णाविषयीच्या वेगवेगळ्या भावना विकसित केल्या. ब्रह्मदेवांनी दिलेला हा वर पूर्ण करण्याकरिता भगवान श्रीकृष्ण आपले स्वयंप्रकाश रूप बलरामांसोबत अवतीर्ण झाले आणि व्रजवासी जनांचे दिव्य सुख वृद्धिंगत करण्याकरिता त्यांनी विविध प्रकारच्या बाललीलांचे प्रदर्शन केले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील विश्वरूप प्रकटीकरण नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न